गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? छानच असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर सकाळची मस्त सुरुवात, उंबरठा पूजन, देवपूजा, मस्त असं तुळशीचं पूजन या सगळ्यांनी होते. आणि गुरुवारची आज आपल्या चॅनेलवरती 10K सबस्क्राईब जे आहेत ते पूर्ण झालेत. गुरुवारच्या दिवशी स्वामींचा वार आहे आणि या दिवशी जेव्हा चॅनेल मॉनिटाईज झालं तेव्हा सुद्धा तो वार गुरुवारचाच होता आणि आजचा वार सुद्धा गुरुवारचाच आहे. आज 10K कंप्लीट झालेत म्हणजे मी खूप मोठी झाले किंवा तुमच्या सगळ्यांपेक्षा खूप मोठे झाले असं नाही, पण माझ्यासाठी एक एक सबस्क्राईब खरंच खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मला खूप आनंद होतो आणि तोच आनंद मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा आनंद जो आहे तो स्वामींनी मला दिला आहे, स्वामींमुळे मला दिला आहे, स्वामींच्या सेवेने मला दिला आहे. आणि ना वेदिकाला आहे ना शाळेत जायचे, तर तिच्यासाठी बटाट्याची भाजी आणि चपाती बनवली. आणि मग आता तिला आवरायचं, तिला आंघोळ वगैरे घालायची आणि तिला स्कूलला पाठवायचं. तर आहे ना जास्त धूळ उडते ना, त्याच्यामुळे हे असं पूर्ण पॅक करूनच पाठवायला लागतं, रस्त्याचं काम आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आहे ना छान असं माझं जी माळ जप करतो आपण स्वामींची, तर ती माळ जी आहे ती जप करून घेतली आणि त्यानंतर जायचं आहे मठात. पण एक प्रॉब्लेम झाला व मठात जाताना आम्ही स्वीटच्या दुकानातून मिठाई घेतली स्वामींसाठी आणि त्यानंतर आम्ही थोडंसं अंतरावर गेलो, एक अर्धा किलोमीटर थोडंसं गेलो की तिथे टायरचा आवाज आला आणि ते गाडी पंक्चर झाली, पुढंच जाईना. जवळपास आमचं स्वामींची काय इच्छा आहे माहिती नाही, एक तास दीड तास आमचा तिथं गेला आणि आम्ही येऊन मग स्टँडमध्ये बसलो. तर असं काही झालेलं. आणि मग वेदिका आणि मी थांबलो आणि ते गोलू आणि गोलूचे पप्पा, गोलू शांत बसणार नाही म्हणून ते आता गाडी तसंच ढकलत ढकलत ते दोघंजण गेले. त्याच गाडीचं पंक्चर काढायला बराच वेळ लागला, एवढा उशीर झालेला होता. कुठले दुकानही उघडे नव्हते, नशिबाने एक उघडं होतं. आणि मग ते सगळं दुरुस्त झाल्यावर मग आम्ही 9:15 9:30च्या दरम्यान मग निघालो परत स्वामींच्या मठाकडे. आणि जाऊच तर तिथे सुद्धा सगळं म्हणजे जवळपास मंदिर. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आहे ना आम्ही निघालो होतो स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आणि आमची गाडी तर पाचवडच्या थोडंसं फर्निचरच्या पुढं गेलं की गाडी पंक्चर झाली. आता तिथून आहे ना ते पंक्चर गाडीचं काढायला गेलेत आणि स्वामींसाठी ही मिठाई घेतली होती. स्टँडवरती इकडं पण कोणी नाही, आता ते पंक्चर काढायला गेलेत. मग आता आम्ही इथे थांबलोय. इकडे ज्यूसचं सेंटर वगैरे आहे तिकडे आहेत आणि मागे एक स्वीटचं दुकान आहे तिकडे पण आहेत. आणि आम्ही बरोबर ब्रिजच्या समोर असं बसलोय. झालं ग, आपण इथं का बसलोय? आमची गाडी पंक्चर झाली. आमच्या गाडीची स्टाफ पंक्चर झाले. कसं काय पंक्चर झालं ग? म्हणजे काय झालं? होती हां हां म्हणजे स्वामींसाठी काय म्हणाली वेदिका? म्हणते आज स्वामींचा वार आहे म्हणून स्वामींसाठी पिवळ्या रंगाची मिठाई घेतली होती स्वामींना घेऊन. आता स्वामींची काय इच्छा आहे काय माहिती. आरती तर नाही भेटणार आहे कारण की 8लाच आरती असते. आणि आता बघूयात काय होते. गाडीचं पंक्चर काढून घेऊन येतात का, वेट करायचा. अंधार आहे, कोणी स्टँडवरती पण एवढी जास्त काय गर्दी नाही आहे, त्याच्यामुळं जरा असं. कुणीकडून आलेत पप्पा बघ. वेदिकाचं पप्पा 9:30 वाजत तर जायचं. चला. स्वामींसाठी नेलेल्या मिठाईवर त्याने छान असा अभिषेक केला आणि स्वामींपर्यंत तो पोहोचवला. आता बाहेर त्यांनी वाटायला सांगितलं होता, म्हणजे ट्रस्टकडे द्यायला सांगितलेला. वेदिका काय खाती? प्रसाद. प्रसाद आहे. गुली तू काय खाती? बनाना. पप्पा काय? पप्पा गाडी पंक्चर झाली आणि जायला उशीर झाला, त्याच्यामुळे ना सगळी शांतता झाली मंदिराच्या तिथे. आणि मग फक्त जाऊन प्रसाद स्वामींपर्यंत पोहोचवला, त्याचा त्यांनी अभिषेक केला आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी नमस्कार केला आणि केळांचा प्रसाद त्यांनी दिला. प्रत्येक गुरुवारी इथे प्रसाद असतोच. आणि पण आहे ना आम्हाला जायला उशीर झाला आणि 10 वाजता ते म्हणजे प्रसादाचं बंद होतं आणि तेवढा उशीर झालताच आम्हाला जायला. आणि मग आम्ही केळाचा प्रसाद खाऊन मग आलो. आता म्हणलं स्वामींना नतमस्तक व्हावं म्हणून स्वामींना नमस्कार केला. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ओझरडेला नक्की या स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आहे ना
आता आम्ही निघालो आहे घराकडे. आता मी घरी पण असं कणिक वगैरे मळलेली होती, पण आल्यावर आता कधी करायचं, उशीर झालता म्हणून असं झालेलं. म्हणून आहे ना येता येता यांनी काजू करी घेतली. तिथं शाही हॉटेल आहे भुईंजमध्ये, तिथूनच मग घेतलं त्यांनी आणि घरी आल्यावर जेवण वगैरे केलं. तर असं झालेलं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आज गुरुवार उपवास असतो त्यांचा, तर आज सबस्क्राईब करून ठेवा. भेटत नाही.